नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण अकलापूर या गावी आहोत. आपण क्रॉप बिल्डर ही टेक्नॉलॉजी कलिंगड या पिकासाठी दिली होती. तर आमचे मित्र नवनाथ शेठ दुधवडे यांच्या प्लॉटवर आज आपण आलेलो आहोत. पाहूयात त्यांना काय रिझल्ट आलाय, त्यांच्याच तोंडून ऐकूयात. नवनाथ भाऊ, आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव नवनाथ बाबूराव दुधवडे आणि राहणार अकलापूर. बरं, आपण क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी आपल्या पिकासाठी सुरुवातीला 4 ते 5 पानांवरती आपला प्लॉट होता, त्यावेळेला आपण दिलेली आहे. सुरुवातीला ड्रिंचिंग आणि स्प्रे पण केलेला आहे. तर त्याच्यानंतर रिझल्ट कसा काय म्हणतोय आता? रिझल्ट चांगलं म्हणजे सेटिंग झाली व्यवस्थित, वेल वाढला आणि आता ह्या पोझिशनला आहे. आणि पहिले थंडीने काय वेल नव्हता, पण वेल चांगला नंतर वाढला आणि सेटिंगही चांगली झाली. अजून प्लॉट म्हणजे आपलं कलिंगड मार्केटमध्ये जायला किती वेळ आहे? महिन्याच्या आसपास जाऊ शकतो. अजून आपल्याला याला दुसरी ट्रीटमेंट आता करायची आहे. हिरो 5234 ची ट्रीटमेंट आपण करणार आहोत फुगवणीसाठी. सरासरी अंदाजे किती किलोचं फळ होईल अशी तुमची अपेक्षा आहे? 4 ते 5 किलो पर्यंत जावं, त्याच्या पुढे अपेक्षा, पण कमीत कमी 4 ते 5-6 किलो पर्यंत गेलं पाहिजे. आता हा प्लॉट आपला किती गुंठ्याचा आहे? हे एकरभर 1 एकरचा प्लॉट आहे. तर साधारण गळीत म्हणजे किती टनेज जायला पाहिजे? साधारणपणे तरी पण अपेक्षा भरपूर आहे तशी 30-32 पर्यंत. अपेक्षा भरपूर असते, परंतु किती जायला पाहिजे आता आपल्या ट्रीटमेंट नंतर? तरी 25-36 पर्यंत जरी गेलं. 25 ते 30 टन. 25 ते 30 टनापर्यंत आपल्याला टनेज जायला पाहिजे. आणि सरासरी बाजारभाव बघता उत्तम इन्कम होऊ शकते आपली. धन्यवाद.